नमस्कार, मी सौ शरयू कपिलराव पांपट्टीवार, यवतमाळ जिल्हा दिग्रस येथून मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे या कविता रसग्रहण कार्यक्रमात प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या एका प्रसिद्ध कवितेचे रसग्रहण आपल्यासमोर सादर करीत आहे। शीर्षक अतिशय आवडीचं आणि ही कविता सुद्धा सर्वांच्या परिचयाची। कविता चिवताई। चिवताई चिवताई दारुघड। कवी मंगेश पाडगावकर यांनी चिवताई चिवताई दारुघड या सुंदर रूपकात्मक कवितेत एका रुसलेल्या, फुगलेल्या, दुःखी झालेल्या आणि रागारागाने स्वतःला खोलीत कोंडून घेतलेल्या मुलीला चिमणी असे संबोधले आहे आणि तिला समजावण्यासाठी वेगवेगळी उदाहरणे दिली आहेत। तिने आनंदात सहभागी होण्यासाठी तिला खूप सुंदर या कवितेतून त्यांनी समजावलं आहे। त्या मुलीला अर्थात चिमणीला बघूया काय म्हणतात कवी। चिवताई चिवताई दार उघड, दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड। दार असं लावून जगावरती काहून, किती वेळ डोळे मिटून आत बसशील, आपलं मन आपणच खात बसशील। किती सुंदर उपमा दिली आहे। चिवताई भावनेने भारलेल्या तुझ्या बंद मनाचे दार उघड, तुझ्या मनातील दुःखाला मोकळी वाट करून दे। जे तुझ्या मनात साचलंय ते बाहेर पडू दे, बाहेर पडू दे। किती वेळ अशी एकटी स्वतःला बंद करून रडत राहशील, जोपर्यंत तू ते कुणाला सांगणार नाहीस, तुझे मन मोकळे करणार नाहीस, तोपर्यंत तुझे मन तुलाच खात राहील आणि त्याचा तुलाच खूप त्रास होईल। अगदी बरोबर, आपलं मन आपण मोकळं करायलाच हवं। वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा। चिवताई चिवताई दार उघड, दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड। किती वेळ अशी स्वतःला कोंडून घेशील, असा आक्रोश करून तुझा जीव गुदमरून जाईल। सामंजस्याचा वारा आत येऊ दे, तुझे म्हणणे आम्ही समजून घेऊ, म्हणजे तू मन मोकळी केल्याने तुझं मन हलकं होईल, जणू सुटकेचा निश्वास सोडता येईल। तुझ्या मनाचे दार उघडून चिवताई तू बाहेर ये। फुलं जशी असतात तसे काटे असतात, सरळ मार्ग असतो तसे फाटे असतात। खरं तर आयुष्यात काही मिळवायचे असेल तर असं खचून चालणार नाही। दुःखानंतर सुख येतच असतं। गुलाबाचे फूल मिळवायचे असेल तर काटे टोचणारच। कुठलीही गोष्ट इतक्या सहजासहजी मिळत नसते। जीवनात अनेक खाचखळगे, चढाव उतार, सुख दुःख येतच असतात। आपण त्यातून मार्ग काढायचे असतात। किती सुंदर समजावून सांगितलंय कवींनी आपल्या चिमणीला। गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात, कधी कधी कर्कश काळे, कावळेच फक्त सगळे असतात। कधी कधी आपल्या आजूबाजूला जशी साधी सरळ मनाची माणसं असतात, म्हणजे मैना असतात, तशाच आपल्या आजूबाजूला काळे कावळे म्हणजेच धूर्त लोकही वावरत असतात। कधी कधी आपल्या संधीचा गैरफायदा घेणारी कावळेही आपल्यावर टपून असतात। सगळीच माणसं ही सारखी नसतात, पण तुला त्यांचा अभ्यास करायला हवं, तू त्यांचा अभ्यास करायला शिकायला हवं। ते तू कर। तू या सगळ्या प्रवृत्तीच्या माणसांचा अभ्यास कर। कावळ्याचे डावपेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील, तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं। आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं, आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं। दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड। आपले भले पाहू न शकणारे धूर्त कावळे तुझा पराभव करण्यासाठी वेगवेगळे डावपेच रचतच असणार। तुला त्याचा खूप त्रासही होईल, पण तुला खचून न जाता त्याचा सामना करायचा आहे। तुझा मनमनोरा कोसळून न जाता
तो खंबीर ठेवायचा आहे. तुझे तुलाच सावरायचे आहे. उठून उभे राहायचे आहे. चिऊताई, बाहेर ये. तुझा हा रुसवा, तुझं दुःख सोडून तुला पुढे जायचं आहे. तुला सगळं दुःख, राग विसरून लढायचं आहे. दार उघड, दार उघड, चिऊताई चिऊताई दार उघड. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं? आपलं सुद्धा आपल्याला होत असतं पारखं. आपलं सुद्धा आपल्याला होत असतं पारखं. आपण ठरवलेल्या प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतातच असं नाही. त्या लढून, सामना करून आपल्याला मिळवायच्या असतात. कधी कधी या लढाईत आपलेच घात करत असतात. विश्वास गमावून नात्याला पारखी होतात. शेवटी काय, कुणीच कुणाचं नसतं. एकट्यानेच लढून, एकट्यानेच ही लढाई जिंकायची असते. मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं? कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं? मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं? कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं? तुलना करीत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळं पण असतं ग. तुलना करीत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळे पण असतं ग. हाताची पाचही बोटे सारखी नसतात. मोराचे सुंदर नृत्य बघून जळायचे नसते, किंवा कोकिळ सुंदर गातो म्हणून दुःखी व्हायचं नसतं. अर्थात प्रत्येक जण हा एकमेकांपेक्षा फार वेगळा असतो. प्रत्येकात काहीतरी वेगळा असा एक गुण असतो. म्हणून एकमेकांशी तुलना करून दुःखी होण्यापेक्षा आपल्यामध्ये काय चांगलं आहे, त्याचा उपयोग मला कसा करता येईल याचा विचार आपण जास्त करायला हवा. प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं. प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं. प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं. प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं. प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं. फुलणाऱ्या या फुलासाठी, खेळणाऱ्या या मुलासाठी दार उघड, दार उघड, चिऊताई चिऊताई दार उघड. प्रत्येक मनुष्यात कुठला तरी चांगला गुण असतो. फुलणारं मन असतं, स्वच्छंदपणे बागडणारं, खेळणारं मूल असतं. त्या तुझ्या मनातील फुलाला फुलण्यासाठी, मुलाला खेळण्यासाठी, तुझ्या मनाला विसावण्यासाठी, सुखावण्यासाठी, उंच उंच भरारी घेण्यासाठी चिऊताई एकदा दार उघड. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. आपलं दार बंद म्हणून कुणाचं चढत नाही. असं दुःखी निराश होऊन तुला काहीच सुचणार नाही. नैराश्याने भरलेले मन हे पोकळ असतं. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. आणि तुझं असं दुःखी होणं, हताश होणं बघून कुणाचीही मन पिळघळणार नाही व कुणालाही तुझ्याबद्दल कणव वाटणार नाही. कुणाचेही कुणा वाचून कधीच काहीही अडत नाही. आपणच आपला मग द्वेष करू लागतो. आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो. मग असं झालं, आपणच आपल्या नशिबाला दोषी ठरवून मोकळं होतो. आणि मनात सतत एक खंत घर करून राहते. मन त्याच विचारात गुंतून राहतं. शेवटी मग आपणच आपल्या मनाची खोटी समजूत काढून आपला दिवस, आपला येणारा क्षण पुढे ढकलतो. पण याचा इतर कोणावरच काहीही परिणाम होत नाही. पहाटेच्या रंगात तुझं घरटं आलं, तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं. चिऊताई चिऊताई तुला काहीच कळलं नाही. तुझं घर बंद होतं, डोळे असून अंध होतं. तू असं स्वतःला कोंडून घेतलं म्हणून याचा कुणावर फारसा परिणाम झाला नाही. उलट बघ, बाहेर ये. पहाटेच्या रंगात तुझं घरटं उजाळून निघालंय. तुझं घरटं उजळून निघालंय. पिल्लं आनंदाने बाहेर